नमस्कार प्रेक्षक वर्ग. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मानसी एकटी ब्रेकफास्ट करत असते आणि पौर्णिमा आपल्या आईला म्हणत असते निलंबरीला, की ही मानसी आहे ना, इतकी हळूहळू कामं करते ना, किती भूक लागली आहे मला, कधी ब्रेकफास्ट बनवते काय माहिती, माझ्या पोटात तर कावळे ओरडायला लागलेत, किती भूक लागली आहे. तेव्हा इकडे आता आजीला राग येतो. आजी म्हणत असते की निलंबरीताई, तुम्ही तुमच्या लेकीला काहीतरी शिकवा. अहो ती मानसी एकटी किचनमध्ये काम करते, भूमीला बरं वाटत नाही आहे, ती तिच्या रूममध्ये आराम करते आणि तिला हॉस्पिटललासुद्धा जायचं आहे. मग आता पौर्णिमाने मानसीला मदत करायला नको का किचनमध्ये? तेव्हा इकडे निलंबरी म्हणत असते, काय करायचं आता, माझ्या मुलीला या सगळ्या कामांची सवय नाही आहे ना आजी. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, अहो निलंबरीताई, मदत करायला काय होतं आहे, या कामांची सवय मुलींना आपल्या घरी नसतेच, पण लग्न झाल्यानंतर मदत करायला नको का? लग्नानंतर स्वयंपाकघरातली कामं शिकायला नको का? पण तुमची मुलगी पौर्णिमा ही काही करत नाही, फक्त तिला दिवसभर बसायला हवं आणि मोबाईल घ्यायला हवा. तुम्हाला माहिती आहे ना, रिकामं डोकं आणि रिकामे हात हे वेगळ्या वळणालाच निघून जातात, वाईट वळणाला. माझ्या घरामध्ये आधीच माझ्या मुलीच्या बाबतीत काय घडले हे तुम्ही बघितलंच, मग आता हिच्या बाबतीत तसं काही घडायला नको, म्हणून मी म्हणते. तेव्हा इकडे आजीने आता सत्य सगळं बोलून दाखवलेलं असतं. पौर्णिमा घरामध्ये काहीसुद्धा कामं करत नाही. फक्त ती इकडची गोष्ट तिकडे करत असते. सगळं आपल्या सासूला सांगत असते आणि त्यांच्या वाईट गोष्टींमध्ये त्यांना साथ देत असते. याबद्दल सगळ्यांनाच माहिती असतं. पण घरातल्या कामांकडे तिचं अजिबातच लक्ष नसतं. फक्त बनवलेलं आयतं तिला खाता येतं. त्यानंतरला मानसी आता सगळ्यांसाठी तिथे गरमागरम पोहे घेऊन येते आणि सगळ्यात आधी ती आपल्या आजीकडे जाते आणि म्हणते, आजी चला नाश्ता करून घ्या. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की बरं झालं नाश्ता आणलास, किती भूक लागली होती मला. तेव्हा आजी म्हणतात की माणसे एक काम कर, पौर्णिमाकडे दे. तेव्हा पौर्णिमा म्हणते हां हां, दे दे मला दे आधी. तेव्हा इकडे आजी म्हणतात, खायला देत नाही आहे ती, तर सगळ्यांना ब्रेकफास्ट तू द्यायचा आहे आता, चल उठ उभी राहा. तेव्हा पौर्णिमा म्हणते कोण मी आजी? तेव्हा आजी म्हणतात तू नाही तर कोण, तू सुद्धा या घरची सून आहेस ना, असं म्हणतेस ना तू, मग नेहमी सगळं काही ऐकतं फक्त खाल्लं पाहिजेस. अगं कधीतरी बनवता तर तुला येत नाही, किचनमध्ये स्वतः जाऊन तर काही बनवत नाही, पण ॲटलिस्ट बनवलेलं तरी वाढत जा ना लोकांना प्रेमाने, की ते सुद्धा जमत नाही तुला. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते पण आजी. तेवढ्यातच इथे निलंबरी म्हणत असते, पौर्णिमा अगं आजी जे काही बोलतायत ते ऐक ना तू, सगळ्यांना ब्रेकफास्ट दे ना. हे बघ, आणि ते हळूच आता पौर्णिमाला म्हणत असते की तुझ्या हात आता दगडाखाली आहे, तुझी पडती बाजू आहे आणि जर तुला या घरामध्ये तुझ्या सासूला आणायचं असेल तर आजींचं मन राखणं गरजेचं आहे, कळलं का? तेव्हा आजींजवळ नीट बोलून चालून राहा. पौर्णिमा म्हणत असते, आजी अहो तुम्ही एखादं काम सांगितलं आणि मी नाही केलं, असं कधी झालं आहे का? म्हणजे घरामध्ये जरी मी काय नाही काम केलं ना तरीसुद्धा तुम्ही सांगून बघा, तुम्ही सांगितलेली सगळी कामं मी अगदी व्यवस्थितरित्या करते. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, फक्त मी सांगितलेलीच नाही, तर जी जी कामं एका सुनेने केली पाहिजे तीसुद्धा कामं तू करायला हवीत ना. भूमी आणि इथे मानसी दोघीजणी घरातली कामं करतात, सगळी तयारी करतात आणि मग तू आयती फक्त छान तयार होऊन फक्त खाली येत असतेस. याला काही अर्थ आहे का? म्हणून आता ब्रेकफास्ट तरी तू सगळ्यांना वाढ, सगळ्यांच्या पोटात तो जाऊ दे. तेव्हा इथे निलंबरीला सुद्धा आता चांगलं सडेतोड उत्तर असं मिळालेलं असतं. तेवढ्यातच भूमी आणि आकाश दोघेजणं क्लिनिकला जायला निघालेले असतात. आकाश म्हणत असतो की आजी मी भूमीला घेऊन हॉस्पिटलला जातो या, यायला थोडा उशीर होईल, तुम्ही जेवायला माझी वाट बघू नका, सगळेजणं तुम्ही जेवून घ्या. तेव्हा आजी म्हणतात अरे पण तुमचा ब्रेकफास्ट. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आजी अहो आमचा ब्रेकफास्ट झाला आहे, माणसेने मागाशी आमच्यासाठी लापशी बनवली होती ना, ती लापशी आम्ही खाल्ली आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही छान ब्रेकफास्ट करून घ्या आणि तुमची गोळ्या औषधं वेळेवरती घ्या. त्यानंतरला इकडे आता जेव्हा आकाश म्हणतो की आजी मी भूमीला घेऊन हॉस्पिटलला जातो आहे, तेव्हा पौर्णिमा आता निलांबरीला लगेचच खुणावते. तेव्हा निलांबरी इथे घाईघाईने ब्रेकफास्ट करत असते, पटापट सगळं काही तोंडामध्ये कोंबते आणि भूमी आणि आकाश दोघेजणं जायला निघालेले असतात. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की आई अगं काय होते तुला, अजून वाढू का? तेव्हा निलांबरी म्हणते नाही नको गं, मला घरी जायचं आहे आता, चला आता मी निघते, मला जाऊ द्या. कारण कसं आहे ना,
माझ्या घरी जे हे आहेत ना त्यांना ते नाही आवडणार. म्हणजे त्यांनी मला लवकर यायला सांगितलं होतं आणि मी सिलेंडरसुद्धा ऑर्डर केला आहे ना. गॅस कधीही येऊ शकतो. मग जर मी तिथे नसेन, दरवाजा बंद दिसला, तर गॅस घेऊन परत जातील ना. म्हणून मला तर जावं लागेल. माझा गॅस सिलेंडर कधीही येऊ शकतो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, की "आई तू लगेच चालली आहेस का?" तेव्हा नीलंबरी म्हणते, "बरं ठीक आहे मी येते हां." आणि जाता जाता ती सगळी फळं आता आपल्या हातामध्ये घेते आणि त्यातली 5-6 फळं ती चोरून घेऊन जाते. तेव्हा इकडे मानसीला तिच्या या वागण्याचं खूपच जास्त आश्चर्य वाटतं. आजी आणि मानसी यांना कळतच नाही, की हिचं नेमकं चाललंय तरी काय. नाश्तासुद्धा घाईघाईने केला आणि आता फळं चोरून निघून गेलेली आहे. त्याच्यानंतरला पौर्णिमाला हे माहिती असतं, की तिच्या आईला दिलेली जबाबदारी आता पूर्ण होणार आहे. ती बरोबर आपलं काम करणार. तर इकडे भूमी आणि आकाश दोघेजण आता डॉक्टरकडे आलेले असतात. भूमीची इथे सोनोग्राफी झालेली असते. काही ब्लड टेस्ट आता करण्यासाठी तिचं ब्लडसुद्धा घेतलं जातं. तर इकडे आता सगळे तिचे रिपोर्ट सुरू असतात. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, की आता सोनोग्राफीचा रिपोर्ट आणि त्याचबरोबर ब्लड रिपोर्ट येईपर्यंत वेळ जाणार आहे. तोपर्यंत आपण तुमचा चेकअप करून घेऊया का? तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, "हो डॉक्टर, माझी काहीच हरकत नाही आहे." तेव्हा इकडे आकाशला खूपच जास्त कौतुक वाटत असतं. त्याला असं वाटत असतं, की चला आता तरी फायनली आमच्या घरामध्ये बाळ येणार आहे. तेव्हा इथे डॉक्टर आता भूमीला चेक करण्यासाठी घेऊन जातात. ते म्हणत असतात, की आता बाकीच्या टेस्ट तर आपण सगळ्या करून घेऊया. पण आता जे काही रिपोर्ट येतील त्याला थोडा वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपण बाकीचा चेकअप वगैरे करून घेतला तर मग बरं होईल ना, टाईम जास्त वाया जाणार नाही. त्यानंतर इथे डॉक्टर भूमीला अगदी व्यवस्थितरित्या चेक करत असतात. खूपच जास्त माणुसकीने आणि जेव्हा डॉक्टर भूमीला चेक करत असतात, तेवढ्यातच नीलांबरी तिथे आलेली असते. नीलांबरी म्हणत असते, की "भूमीला तर इथेच घेऊन आलेत ना. मला असं वाटतंय, की ती समोर जी केबिन आहे ना, तीच असेल. तिथेच भूमी गेली असेल, इथे चेकअप वगैरे करायला." तेव्हा इथे नीलांबरी म्हणते, "पण आता मुलीच्या आनंदासाठी अजून काय काय करावं लागणार आहे काय माहिती." तेव्हा इकडे आता नीलांबरी डिरेक्टली जात असते त्या दारापाशी जिथे आकाशला ठेवलेलं असतं. तेव्हा ती इकडे आता रिसेप्शनिस्ट म्हणत असतात, "हे बघा, तुम्ही कुठे जाताय? तुम्ही अचानक अशा नाही जाऊ शकत. तुम्हाला कुठल्या डॉक्टरची अपॉइंटमेंट हवी ते मला सांगा." तेव्हा इकडे आता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली असते आणि ती म्हणते, की "तुमचं नाव काय आहे?" तेव्हा नीलांबरी आपलं नाव सांगायच्या आधी ती म्हणते, की "मला ना जरा चक्कर येते मी तिथे बसू का?" तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणतात, की "हो ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही तिथे बसू शकता. ती तुमच्या बसण्यासाठीचीच जागा आहे." तेव्हा इथे आता डॉक्टर भूमीला अगदी व्यवस्थित चेक करत असतात. भूमीला इथे चक्कर येते का? तुम्हाला मळमळतं का? उलटीसारखं वाटतं का? असं विचारलं जातं. तेव्हा भूमी म्हणते, "नाही, मला मळमळत वगैरे नाही, पण मला आहे ना चक्कर खूप येते आणि चक्कर येण्याचं प्रमाण हल्ली खूपच जास्त माझं वाढत चाललं आहे." तेव्हा डॉक्टर म्हणतात, की "बरोबर आहे. म्हणजे तुम्ही स्ट्रेस खूप घेता. एवढा स्ट्रेस अशा अवस्थेमध्ये अजिबात चांगला नाही आहे. तुम्ही पॉझिटिव्ह राहा. चांगला चांगला विचार करा." त्यानंतरला इकडे आता भूमीचा हात चेक केला जातो. तिच्या ज्या काही इथे धमन्या असतात त्या चेक केल्या जातात. तेव्हा इकडे आता आकाशला एक महत्त्वाचा फोन आलेला असतो. तो म्हणतो, "हां राजाराम काका बोला ना." तेव्हा इकडे आता महत्त्वाची बातमी आकाशपर्यंत पोहोचत असते. आकाश म्हणतो, की "काका तू काळजी करू नको. मी थोड्या वेळातच आता पोहोचतोय ऑफिसमध्ये. कारण मी भूमीला डॉक्टरकडे घेऊन आलो आहे ना. काल तिला चक्कर आली ना, म्हणून मी भूमीला डॉक्टरकडे घेऊन आलो आहे आणि तिला घरी घेऊन गेल्यानंतर मी लगेचच आपल्या ऑफिसला येतो आहे. मग तिथे आल्यानंतर आपण बाकीचं डिस्कशन करूया, चालेल ना तुला?" तेव्हा इकडे राजाराम काका यांना आवाज येत नसतो. म्हणून आकाश आता इथे डॉक्टर यांना म्हणतो, की "डॉक्टर माझा महत्त्वाचा कॉल आहे. मला तो घ्यावा लागणार आहे. मी बाहेर आहे हां, मी लगेच येतो आहे." तेव्हा डॉक्टर म्हणतात, "काहीच हरकत नाही." त्यानंतरला इकडे आकाश फोनवरती बोलण्यासाठी बाहेर गेलेला असतो आणि इथे डॉक्टर भूमीला चेक वगैरे करतात आणि म्हणतात, की "या, आता सावकाश खाली येऊन बसा बरं." त्यानंतरला इकडे आता भूमीला डॉक्टर म्हणत असतात, की "मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, की तुमची प्रेग्नन्सी खूपच जास्त रिस्की आहे. सांगितलं होतं की नाही?" तेव्हा इकडे आकाश आता बाहेर येतो. आकाश तिथे आल्यानंतर इकडे नीलांबरीने स्वतःसाठी पाणी मागितलेलं असतं. तेव्हा रिसेप्शनिस्ट तिच्यासाठी
पाणी आणायला जाते, पण आकाशला बघितल्यानंतर नीलांबरी तिथून गायब होते. तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणत असतात की काय एक एक माणसं असतात ना, माझी फेरी वाया घालवली, मला पाणी आणायला सांगितलं आणि स्वतः मात्र गायब झाल्यात. त्यानंतरला इथे डॉक्टर म्हणत असतात की भूमी, तुमचे रिपोर्ट मी बघितले आता, म्हणजे अजून तुमचे रिपोर्ट आलेले नाही आहेत, पण जे काही चेक केले, जी काही तुमची सॉफ्ट कॉपी आहे ती मला पाठवलेली आहे आणि त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते. आधीसुद्धा मी तुम्हाला हे सांगितलं होतं की तुमची प्रेग्नन्सी खूपच जास्त रिस्की आहे. सांगितलं होतं ना, तुम्हाला पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. आता तर 3रा महिनाच आहे. 3 महिने ऑलरेडी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता 4थ्या महिन्याला सुरुवात झाली. तेव्हा मला असं वाटतं, तुम्ही एवढी मोठी रिस्क घ्यायला नको आहे. हवं तर तुम्ही तुमच्या मिस्टरांबरोबर डिस्कस करा. पुढे जाऊन तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. तेव्हा भूमी म्हणते, नाही डॉक्टर, असं अजिबात काही होणार नाही आहे. म्हणजे माझं बाळ ठीक आहे ना? माझ्या बाळाला तर काही झालेलं नाही आहे ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, ॲब्सोल्युटली फाईन. तुमच्या बाळाला काहीच झालेलं नाही आहे. तुमचं बाळ सुखरूप आहे, हेल्दी आहे. मला तुमच्या जीवाची काळजी आहे. कारण का? तुमच्या जीवाला धोका आहे. जेव्हा डिलिव्हरी होईल ना, बाळ सुखरूप जन्माला येईल, पण तुमच्या जीवाला धोका आहे. बघा, तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो तुमच्या नवऱ्याबरोबर तुम्ही डिस्कस करा आणि निर्णय घ्या. पण तुमच्या जीवाला खूप जास्त धोका आहे, ते मी तुम्हाला सांगितले. म्हणजे आपण 3ऱ्या महिन्यामध्ये सुद्धा, म्हणजे 13 आठवड्यानंतरसुद्धा आपण इथे अबॉर्शन करू शकतो. तुम्हाला धोका आहे म्हणून. मग तुमचं म्हणणं काय आहे ते आता मला सांगा. भूमी म्हणते, नाही डॉक्टर, हे शक्य नाही आहे. नीलांबरी ऐकत असते, पण तिला स्पष्टपणे त्या दोघीजणी काय बोलतायत हा आवाज येत नसतो. पण इथे भूमी आता उठून उभी राहते. ती आपली गोष्ट पटवून सांगत असते. हे सगळं तिला कळत असतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही डॉक्टर, मी ह्या बाळाचा विचार केला आहे आणि तो शेवटपर्यंत करणार. माझं बाळ सुखरूप जन्माला येणार आहे. मग माझ्या जीवाची मला काळजी नाही आहे. हे बाळ माझ्या लेकी, आकाश लेकी खूप महत्त्वाचं आहे मॅडम. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आकाशचं तर कधीपासूनचं स्वप्न आहे. म्हणजे हे बाळ आमच्या दोघांसाठी खूपच जास्त स्पेशल असणार आहे डॉक्टर. तेव्हा प्लीज, प्लीज मला काही झालं ना, तरीसुद्धा मी तुम्हाला विनंती करते, बाळ जन्माला यायला पाहिजे. आणि हे बघा डॉक्टर, तुम्ही आता मला जे काही सांगितलंत की माझ्या इथे आयुष्यामध्ये आता खूपच जास्त प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढतच जाणार आहेत. म्हणजे आता 3 महिने झालेत. आपण 13व्या महिन्यामध्ये इथे अबॉर्शन करू शकतो तुमच्या जीवासाठी, असं डॉक्टर म्हणतात. तरीसुद्धा भूमीला ते मान्य नसतं. भूमी म्हणत असते की हे बाळ मला हवं आहे. मला या बाळाला जन्म द्यायचा आहे. माझ्यासाठी, माझ्या नवऱ्याच्या आनंदासाठी, असं आता भूमी म्हणत असते. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, बरं बरं ठीक आहे, तुमची जशी इच्छा असेल तसंच होईल. मी फक्त तुम्हाला सांगायचं काम केलं. तेव्हा भूमी म्हणते, डॉक्टर, मी अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट करते. रिक्वेस्ट नाही, मी तुम्हाला हात जोडते, विनंती करते की तुम्ही आता जे काही मला बोललात ना, तुम्ही प्लीज आकाशला याबद्दल काही सांगू नका. तेव्हा इथे आता सगळं काही कळलेलं असतं की भूमीच्या प्रेग्नेन्सीमध्ये खूपच जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि हे कॉम्प्लिकेशन्स दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि वाढतच जाणार. तेव्हा इथे भूमीला सल्ला देण्यात आलेला असतो की तुम्ही डिस्कशन करून हे बाळ अबॉर्ट करा. पण भूमी असं अजिबात होऊ देत नाही. ती म्हणते, हे बाळ माझ्यासाठी आणि आकाशसाठी खूप महत्त्वाचं आहे. मी आकाशचा आनंद त्याच्याकडून हिरावून नाही घेऊ शकत. तेव्हा इकडे आता जे काही बोलून व्हायचं असतं ते झालेलं असतं. तेव्हा तिथे आकाश येतो. तेवढ्यातच भूमी इथे डॉक्टरांचे आभार मानत असते. ते हात जोडून विनंती करत असते खरं तर की आकाशला काही सांगू नका की माझ्या जीवाला धोका आहे म्हणून. पण मला काही होणार तर नाही ना डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आपलं कम्प्युटर सायन्स किती पुढे गेलं आहे तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा इथे भूमी आता म्हणत असते की आकाशला काही सांगू नका आणि तेवढ्यातच तिथे आकाश येतो. तो म्हणत असतो की भूमी, काय झाले, डॉक्टरांना तू असं हात जोडून का बोलतेस? तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, अरे त्यांनी आनंदाची बातमी दिली ना की बाळ आणि मी, आम्ही दोघेही सुखी आहोत, हेल्दी आहोत, असं त्यांनी सांगितलं आणि म्हणूनच मी त्यांना आभारी आहे असं म्हणत होते. तेव्हा आकाश म्हणतो की तसं असेल तर डॉक्टर, आमच्या दोघांकडून तुमचे खूप खूप आभार. तुम्ही एवढी मोठी आनंदाची बातमी सांगितली ना त्याकरता. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, हे सगळं करायची गरज नाही आहे. मी डॉक्टर आहे आणि हे माझं काम आहे. जे काही करायचं आहे ते आता तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला बाळाची काळजी घ्यायची आहे, तुम्हाला भूमीची काळजी घ्यायची आहे, असं आता डॉक्टर म्हणत असतात.
तेव्हा इथे भूमी म्हणत असते, थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. आणि तिला आता मनामध्ये भीती वाटत असते की डॉक्टर पटकन इथे आकाशला काही सांगतायत की काय तिच्या प्रेग्नेन्सीबद्दल, तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याबद्दल. पण इकडे डॉक्टरांनी सुद्धा पेशंटला दिलेला शब्द म्हणजे भूमीला दिलेला शब्द पाळलेला असतो आणि त्या आकाशला काही सांगत नाही. तर इकडे आता पौर्णिमा, अभिजित त्याचबरोबर रागिनी तिघेजणं निलांबरीच्या फोनची वाट बघत असतात. कधी एकदा निलांबरीचा फोन येतोय. तर इकडे पौर्णिमा म्हणत असते, बापरे, इथे कसं तरीच वाटतंय मला, किती उकडतंय, गरम होते मला खूप, मी जाऊ का बाहेर? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की हो गं हो, तू तर काय AC वगैरे जन्माला येतानाच घेऊन आली होतीस ना, एअर कंडिशन, त्याच्यामुळे तुला आता ही गरमी सहन होत नाही आहे, बरोबर ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही असंच काही नाही आहे, पण कसं असतं ना, मी आता घरीच असते ना इतके दिवस, त्याच्यामुळे मला ACची सवय झाली आहे. त्यानंतरला निलांबरीच्या आईचा फोन आलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणते, स्पीकरवरती टाक. निलांबरी म्हणते, अगं तुला माहिती आहे का पुन्नू, अगं तुझ्या आईने काय काम केलं ते. अगं मी मध्ये गेले होते स्वतः आणि तिथे गेल्यानंतर मला सगळी माहिती मिळाली. पण डॉक्टर आणि भूमी यांच्यामध्ये काय भांडण होत होतं ते मला काही कळलं नाही. कारण भूमी मध्येच उभी राहिली आणि आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करत होती आणि डॉक्टर तिला काम डाऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होते. ते मला कळलंच नाही. ते हातापाया जोडत होती डॉक्टरांच्या, पण डॉक्टर तिचं काही ऐकायला तयार नसतात. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की एक काम दिलेलं ही धड करत नाही. अगं तिला सांगायचं ना, नक्की काय बोलणं होत होतं ते ऐकायला सांगायचं, पण तसं तर काही होतच नाही. त्यानंतरला इकडे निलांबरी म्हणत असते की रागिनीताई, मी आहे ना एक कोरी अशी आता डायरी घेणार आहे, डायरी, आणि त्याच्यामध्ये मी लिहून ठेवणार आहे की तुम्हाला इथे आता काही नोकरी नाही, तुम्हाला घरातला ताबा नाही, मग असं तुम्ही आता मला माझ्या कामाचा मोबदला देणार म्हणून मी डायरी घेऊन येणार आहे. आणि डायरीमध्ये तुम्ही आता इथे अजिबात रोजगार तर तुम्हाला आहेच नाही, बरोबर की नाही? तुमचे हे बेकार दिवस आहेत ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने मदत केली आहे आणि त्याचे किती पैसे झाले ते सगळे लिहून ठेवणार आहे. आणि तुमच्याकडे पुन्हा पैसा आला की मग तुम्ही मला माझे सगळे पैसे परत करा. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, पण काय टेन्शन असेल, म्हणजे भूमी डॉक्टरांच्या हातापाया का जोडत होती आणि आकाश तिथे नव्हता, तेव्हाच भूमी हे सगळं करत होती आणि बोलत होती. याचा अर्थ काय होतो? म्हणजे नक्कीच ही भूमी आकाशपासून काही लपवते का? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता भूमी आपले रिपोर्ट्स वगैरे सारखे बघत असते. तिने डॉक्टरांना सांगितलेलं असतं की रिपोर्ट्सबद्दल तुम्ही आकाशला काही बोलू नका, रिपोर्ट्स माझ्याकडे राहू दे. तेव्हा निलंबरी म्हणत असते की ती फाईल हाताला लागायला पाहिजे, त्याच्यामध्ये नक्की काय सांगितले ते तरी कळेल. तेव्हा इकडे रागिनीसुद्धा विचार करत असते की चला, आता काही झालं तरीसुद्धा या गोष्टीचा छडा लावायचा आणि भूमी आणि आकाश या दोघांचा पर्दाफाश अगदी सगळ्यांच्या समोर करायचा. पण इथे रागिनी नेहमीप्रमाणे तोंडावरती पडणारच असते, कारण आतापर्यंत भूमीने जे काही केलेलं असतं ते सगळं आकाशच्या हितासाठीच केलेलं असतं आणि अजूनही आईचं म्हणणं तेच आहे. त्यानंतरला इकडे आता रागिनीला या गोष्टीचा राग येत असतो की तिला हरवण्यासाठी भूमी आणि आकाश हे दोघेजण चांगले चांगले प्रयत्न करत असतात. त्यामुळे रागिनीचा राग पराकोटीला गेलेला असतो.